आदरणीय आशिषजी शेलार आज आपल्याला पत्रकार परिषदेला संबोधित करतायत। मी आदरणीय आशिषजींना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत आहे। आपण सगळे आलात त्याबद्दल आपलं धन्यवाद सुद्धा व्यक्त करतो। आणि आज जो एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही महाराष्ट्रासमोर, देशासमोर, नागरिकांसमोर, मतदारांसमोर आणू पाहतोय तो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नागरिकांकडे पोचावा या पद्धतीची अपेक्षा करतोय। जे काही आम्ही मांडू पाहतो हे सत्याच्या मोर्चातल्या असत्यासारखं नसून हे व्यावहारिक आणि उघड डोळ्याने दिसणारं सत्य आम्ही मांडतो आहोत। आणि त्यामुळे सुरुवातीलाच या भूमिका मला स्पष्ट करायची आहे की यामध्ये मतदारांमध्ये आम्ही भेद करू इच्छित नाही, पण जे करतायत त्यांना उघड करू पाहतो। आम्ही कुठल्याही पद्धतीने त्यातला अन्य अर्थ काढावा अशी भूमिका आमची नाही। जे स्पष्ट सरळ दिसतंय ते लोकांसमोर मांडलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही ते मत मांडतो, आमची भूमिका मांडतो। गेल्या काही दिवसांपासून जे उद्योग आम्ही पाहतो महाराष्ट्राच्या विशेषतः विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लागलेला झटका, जोर का झटका धीरे से लगा, या पद्धतीने जो झटका लागला त्यानंतर दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतल्या पप्पूपर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो। कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल हेही आम्हाला स्पष्ट करायचे की निवडणूक आयोगाच्या वतीने आम्ही उत्तर देणार नाही, देत नाही आहोत, हा विषय नाही। आणि म्हणून खरं तर जी काही विरोधी पक्षाची महाराष्ट्र विकास आघाडी, विशेषतः उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष आणि राज ठाकरे यांचा पक्ष यांच्या सातत्याने भूमिका बघितल्या तर लक्षात येतं की पहिल्यांदा मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित करा, मग मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करा, मग निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करा, मग निवडणूक आयोगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रश्न उपस्थित करा आणि मग निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित करा। एक ठरवून अशा पद्धतीचं नियोजित फेक नरेटिव्हची बांधणी आहे। हा भाग वेगळा की मुंबईकर किंवा महाराष्ट्रातले नागरिक या फेक नरेटिव्हला केराची टोपली दाखवतात। आम्हाला हेही लक्षात येतंय की गेल्या काही वर्षांपासून मुद्दामून महाराष्ट्र विकास आघाडीने आता मनसे हे जातीतलं समाजातलं वितुष्ट निर्माण करण्याच्या राजकारणाच्या भूमिकेला सामंजस्य वाटावा अशा भूमिका घेत आहेत। आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका तर खूप स्पष्ट आहे, ती अधोरेखित करतो आम्ही। जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन, सर्वांची न्यायिक पण तुष्टीकरणाच्या विरोधात ही आमची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे। या ठिकाणी मला उल्लेख करायचा आहे तो म्हणजे जो काही मोर्चा काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाने केला तुमच्याच भाषेत मनसे व मविया, हे कोण कोणाच्यात आहे अजून स्पष्ट व्हायचं, पण जे काय असेल ते, त्यामध्ये उद्धव ठाकरेजी असं म्हणाले, देवेंद्रजी तुम्ही महाविकास आघाडीने केलेल्या गडबडीची उदाहरणे दाखवाच, दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे, हे विधान उद्धवजींचं। पुढे जाऊन ते म्हणाले मतचोरी दिसेल तिथे लोकशाही मार्गाने फटकवा, मी चुकत नसेल तर हे विधान उद्धवजींचंच। राज ठाकरेजी यांनी ज्या भूमिका मांडल्या
त्यामध्ये दुबार मतदारांना सरळ फोडून काढा, दुबार मतदारांना बडव बडव बडवा. आणि ते म्हणताना म्हणाले एक टेम्पोभर पुरावे मी आणलेत. आणि मग या सगळ्यामध्ये भाषण करताना ते काय बोलले, कारण आजकाल इव्हेंटचा जमाना आहे, तुम्हालाही लाव रे तो व्हिडिओ आवडतो, म्हणून मी माझ्या सहकार्यांना म्हणणार आहे की नेमकं राज ठाकरे बोलले काय आणि कोणाबद्दल बोलले आणि कुठल्या मतदारांबद्दल बोलले हे आपण ऐका, मग पुढची भूमिका आम्ही मांडतो. 4,500 मतदार हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत. या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. 4,500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे. त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत, हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिल मध्ये देखील मतदान केलं. ह्याच्यातली म्हणून मी आता जस्ट फक्त 3 नावं आणली. प्रभाकर तुकाराम पाटील, राम महादू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर ही त्यांची मतदार यादी आहे. या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले. आपण ऐकलं असेल राज ठाकरेजी यांनी जी भूमिका मांडली, जे मतदारसंघ सांगितले ते कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी आणि मतदारांची नावं पण काय घेतलीत, प्रभाकर तुकाराम पाटील, राम माधू भोईर, गजानन पुंडलिक भोईर. तुष्टीकरणाचा कळस घातला या लोकांनी, तुष्टीकरणाचा. निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे, ती शुद्धच असली पाहिजे हे आमचंही म्हणणं आहे. पण आमची भूमिका त्याबद्दली खूप स्पष्ट आहे. राज ठाकरेजी, दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय? कारण आडनावावरनं जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा. हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते. आणि मग तुम्हाला हवंच आहे ना, तर आम्ही यादी आणली आहे. मी आता 8 वर्गीकरण आपल्यासमोर मांडणार आहे आणि आपल्या स्क्रीनवर सुद्धा माझी विनंती आहे आपण ते जरूर पाहावं, बारकाईने पाहावं. त्याचा अन्वय अर्थ मी नंतर मांडतो. या 8 वर्गीकरणामध्ये असलेल्या ज्या मतदार किंवा दुबार मतदाराच्या याद्या आहेत, या तुम्ही नीट बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल या सगळ्यांचा, विशेषतः मनसे आणि महाराष्ट्र विकास आघाडी आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा हेतू काय, भूमिका काय, निवडणूक कुठे न्यायची आहे, कोणा विरोधात बोलतायत. पहिला वर्गीकरणाचा प्रकार आहे, या ठिकाणी मांडा जरा. थोडं इथली लाईट बंद केली चालेल का? हे मला दिसलं पाहिजे एवढं बघा. या यादीमध्ये आपल्याला दिसेल मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा. यांना कल्याण डोंबिवलीच दिसतंय म्हणून अंजन घालतो यांच्या डोळ्यामध्ये आम्ही. दोन्ही ठाकरे बंधूंनी जरूर डोळे उघडून पहा. कर्जत जामखेड मतदारसंघ नाव एकासारखे पण मतदार यादीत नंबर वेगळे. पहिलं वर्गीकरण काय, नाव एकसारखंच आहे म्हणजे दुबार मतदार आहे, पण मतदार यादीत त्यांचे नंबर वेगळे आहेत.
नाव बघा इम्रान कादर बागवान आणि त्याचा मतदार यादी क्रमांक आहे TKM663956 आणि अनुक्रमांक आहे यादी 339 मध्ये 78वा. त्याच मतदाराच्या सारखं नाव असलेला इम्रान कादर बागवान त्याचा अनुक्रमांक आहे 90 339 यादीमध्येच. मग 78 मध्ये इम्रान आणि 90 मध्ये इम्रान ही दुबारी यादी राज ठाकरेची तुम्हाला दिसली नाही. अशी पुढची उदाहरण आहेत. तबस्सुम अब्दुल मुलानी, खाजाबी अन्सार शेख, नाव एकसारखं पण एकाच मतदार यादीतल्या अनुक्रमांकात वेगवेगळा म्हणजे 2 वेळेला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेले ही मंडळी कर्जत जामखेड मधली तुम्हाला दिसली नाही. तुम्हाला भोईर दिसला, पाटील दिसला. पुढचा प्रकार आहे वर्गीकरणातला तो म्हणजे नाव एकसारखं व मतदार यादीतला नंबर वेगवेगळा. दुसरी स्लाइड. इस्लामपूर मतदारसंघ विधानसभा. आसमा साजिद जमादार एका ठिकाणी XTX 8225195 हा कार्ड नंबर, त्याच आसमा साजिद जमादार यांचा त्याच यादीत दुसऱ्या अनुक्रमांकावर दुसरा निवडणूक कार्ड नंबर ZTX 8224503. हेच तन्वीर सादिक जमादारचं, हे साहिल सलीम जमादारचं इस्लामपूर मतदारसंघातलं. तुम्हाला भोईर पाटील दिसले, तुम्हाला हे दुबार मतदार दिसले नाहीत. हा दुसरा वर्गीकरण. तिसरा भाग आहे जो म्हणजे मतदार यादीत नाव एकसारखे व मतदार ओळख क्रमांक आणि पत्ता वेगळा. मतदारसंघ आहे साकोली विधानसभा. अझहर शब्बीर शेख त्या यादीतला अनुक्रमांक 198. आता यादी क्रमांक जी आहे ती 97 मध्ये त्याचा 198 आहे. त्याच मतदारसंघातला यादी क्रमांक 98 मध्ये त्याचा अनुक्रमांक 660 आहे. अझहर शब्बीर शेख. म्हणजे आता मतदार यादी क्रमांक वेगळा, मतदानाच्या कार्डाचा क्रमांक वेगळा, मतदारातला अनुक्रमांक वेगळा, मतदार यादी क्रमांक वेगळा, माणसं तीच साधर्म दिसणारी. हेच तौफिक शाहनवाज आलम सिद्दीकी आणि अन्य पुरावे आहेत. हा तिसरा वर्गीकरणाचा भाग आहे. चौथा विषय तो म्हणजे नाव एकसारखे आणि नावात मात्र अदलाबदल. नाव एकसारखं आहे पण नावात आपण बदल बघितला. मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ. आता 742 मध्ये अनुक्रमांक 742 मध्ये नाव आहे शबनम शेख आणि 743 पुढच्याच त्याच आधीमधल्या अनुक्रमांकामध्ये नाव आहे शबनम सलीम शेख, पण वडिलांचं नाव दोन्हीकडे सलीम शेखच आहे. म्हणजे एक शबनम शेख म्हणून एक शबनम सलीम शेख म्हणून. दुसरं यादी क्रमांक 5 कर्जत जामखेड नाव आहे रुबीना आसिफ शेख, तिचा अनुक्रमांक 1268, पण त्याच यादीत 1264 ला रुबीना आसिफ शेखच्या ऐवजी रुबीना आसिफ शेख शेख 2 वेळा. साधर्म पण नावात अदला बदल. साजिद शेख, साजिद सलीम शेख. एकाच मतदार यादीत एकाच अनुक्रमांक वेगवेगळे पण यादी क्रमांक 1. हा चौथा प्रकार आहे. हा दुबारचा आहे. ही मतचोरी नाही, हे दुबार नाहीत. भोईर आणि पाटील दुबार आहेत
पाचवा वर्गीकरणाचा भाग आहे. इथे बघाल आता भयंकर आहे. एकाच माणसाचे फोटो, त्या फोटोवर फोटो काढून दुसरं कार्ड या ठिकाणी दिसेल. सबीना साजिद शेख, त्याच व्यक्तीचं नाव सबुद्दीन अब्दुल शेख असलं पाहिजे, पण शेख प्रिंट झालाय आणि फोटोचा फोटो काढलाय. तुम्ही बघाल इकडे फोटोचा फोटो काढलाय आणि नावं वेगवेगळी केली आहेत. हा दुबार मतदार नाही का? हा मतदार संघ सोयीचा आहे. आणि त्यामुळे वर्गीकरण 5 ज्यामध्ये फोटो आणि फोटोवर फोटो, पुढचा भाग आहे वर्गीकरण आहे ते म्हणजे नाव एकाच व्यक्तीचं, एकच नाव पण त्याच्यामध्ये लिंग वेगवेगळी, पुरुष आणि स्त्री. बघा रमजान अली मोहम्मद हदीस खान 447 नंबर त्याचा आणि वय 65, लिंग महिला. त्याच यादीमध्ये पुढचं नाव रमजान अली मोहम्मद हदीस खान, नाव तेच, ऍड्रेस तोच, वडिलांचं नाव तेच, पण लिंग पुरुष. या व्यक्तीचं नाव एक, मतदार यादीत अनुक्रमांक वेगवेगळे पण लिंग वेगवेगळं. तेच रहमुद्दीनचा यार मोहम्मद खान, पुरुष आणि महिला. या पद्धतीने दुबार मतदार याचा हा प्रकार. आणि पुढचा प्रकार तर त्याहून गंभीर आहे. कारण भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेजी म्हणाले जयंत पाटील दुबार. अहो केस दुबारची नाही, 3 बार आणि 4 बार आणि षटकारची पण आहे. सोयीचा अभ्यास महाराष्ट्राला सांगू नका, विपर्यास करू नका. राज ठाकरेजी मतं मिळवण्यासाठी इतक्या थराला जाऊ नका. एकाच व्यक्तीची 3 वेळा नावच सांगतो मी. खादिजा अस्लीम पठाण 701 अनुक्रमांक, 668 अनुक्रमांक, 672 अनुक्रमांक, मतदारसंघ इस्लामपूर. तिबार शकील राजू फकीर अनुक्रमांक 540, अनुक्रमांक 541, अनुक्रमांक 667 इस्लामपूर मतदारसंघ विधानसभा. परवीन तौफिक मुजावर अनुक्रमांक 1192, अनुक्रमांक 1197, अनुक्रमांक 1099, 199. मतदार तोच, तिबार इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ. या पद्धतीने तिबार आणि काहींची तर अहमद अफुद्दीन शेख, जुनेद मुजाद्दीन अन्सारी, वांद्रे पूर्व आणि मुंब्रा कळवा या मतदारसंघातले जुनेद मुजाम्मिल अन्सारी 628 मध्ये पण तोच आहे, 630 अनुक्रमांकावर तोच आहे, 724 ला तोच आणि अन्य 3 वेळा पण तोच आहे, 6 वेळा आहे. मग या 8 वर्गीकरणातली यादी आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे दुबार मतदार नाहीत. कर्जत जामखेड, इस्लामपूर, वांद्रे पूर्व, मुंब्रा कळवा यात दुबार मतदार नाहीत. कल्याण डोंबिवलीमध्ये दुबार मतदार भोईर पाटील तुम्हाला आठवतात. मग ही नावं तुम्हाला प्रिय आहेत का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. काँग्रेसला तर लांगुल चालनाचा रोग लागलाच आहे, पण तुमची बोबडी उद्धवजी राजजी का वळली आहे? तुम्ही बडवा आणि फटकवा म्हणताय, त्यात भोईर पाटील हिंदू मतदार आणि दलित मतदार आडनावाने बघायचं असेल तर यांच्याबद्दल तुमची भूमिका वेगळी. आणि हा मुस्लिम दुबार मतदार, थेट मुस्लिम दुबार मतदार, याच्याबद्दलची तुमची भूमिका काय? आणि म्हणून हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय, वेगळी मांडणी. आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून, ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे.
हिंदू आणि दलित मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांना फटकवा, तुम्ही मांडणी केली आहे. आणि मुस्लिम दुबार मतदार असतील तर त्याच्या आनंदाचे फटाके उडवा. ही भूमिका राज ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीची काय? हिंदू आणि दलित मतदार असेल तर बडव बडव बडवा. तुम्ही भाषण करताय, नावासहित सांगताय, मतदारसंघासहित सांगताय. मुस्लिम दुबार मतदार असेल तर तो तुमचा कडवा. हे मांडू पाहताय. राज ठाकरे म्हणतात टेम्पोभर पुरावे आले आहेत. मग हे कुठे गेले? विरले, हवेत विरले. आणि म्हणून यांना बेनकाब करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदरही केलंय, आताही करणार, पुढेही करणार. आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद. हा वोट जिहाद आहे. या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी, अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही बनू नका. उद्धवजी, अजूनही विचार वापसी करा. नका राहू आमच्याबरोबर, विरोध करा, आम्हाला अडचण नाही. पण मांडणी करताना, भूमिका मांडताना, निवडणुकीत मतं मिळवताना या थरावर जाऊ नका की मराठी माणसाच्या विरोधात, हिंदू दुबार मतदारांच्या विरोधात, आडनावाने दलित मतदारांच्या विरोधात इथपर्यंत थराला जाऊन भूमिका मांडू नका. या ठिकाणी मला याचाही उल्लेख करायचा आहे की उद्धवजी म्हणाले घोटाळा दाखवाच. महाविकास आघाडीने केला असेल तर घोटाळा दाखवाच. दुबारचं प्रकरण मी आता मांडलं ते राज ठाकरेजी यांना अंजन देईल अशी अपेक्षा आहे. आणि आता तुमचा घोटाळा मानायचाच असला तर तुमचाच घोटाळा. याचे पुरावे सुद्धा उद्धवजी तुम्हाला देतोय. उघडा डोळे, पहा नीट. महाविकास आघाडी आणि महायुती लोकसभा निवडणुकीत जो निकाल लागला तो आपण जरा समजून घेऊ. खरं तर त्यावेळेलाच बऱ्याच मतदारांनी मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान केंद्रावर आमची नावं नाहीत याबद्दल आक्रोश केला, पळापळ केली, भूमिका मांडल्या, अर्ज केले, न्यायालयात गेले. तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे, मी काय वेगळं सांगायची गरज नाही. पण निकाल आल्यानंतर लोकसभेत महाविकास आघाडीला मतं पडली 2,50,15,819. 2,50,15,819. लोकसभेत आम्हाला विजय मिळाला, आम्हाला मतं चांगली मिळाली. हे महाविकास आघाडीने आणि बुद्धिमान आमच्यातल्या काही पत्रकार मित्रांनी मांडलं. ठीक आहे. लोकसभेत महायुतीला काय मतं मिळाली? 2,50,15,819 महाविकास आघाडीच्या तुलनेत आम्हाला पडली 2,48,12,727. म्हणजे अंतर फक्त आम्हाला कमी होतं 2,03,192 मतांचं. बघा, नीट समजून घ्या. दुबार मतदार, मतचोरी आणि आम्हाला उघड करा काय घोटाळे केले त्याचं उत्तर देतोय मी. 2,03,192 मतं आम्हाला कमी पडली. आणि त्याच लोकसभा निवडणुकीच्या विधानसभाच्या मतदारसंघातल्या याद्या केवळ 31 मतदारसंघाच्या आम्ही बघितल्या. किती? 31 मतदारसंघाच्या. त्यामध्ये 288च्या अजून पाहिल्याच नाहीत. या 31 मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक दुबार मतदार, मुस्लिम दुबार मतदार यांची संख्या फक्त 31 विधानसभा मतदारसंघामध्ये 2,25,791. आमचा कमी पडलेली मतं 2,03,000 आहेत. मग आता तुमच्या विचारावर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करू? लोकसभा निवडणुकीत तुम्ही मतं चोरी केलीत, वोट चोरी केलीत, असा प्रश्न आम्ही उपस्थित करायचा? आणि आम्ही आता अभ्यास करतो आहोत, कारण यांना बेनकाब केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. 31 विधानसभांमध्येच केवळ 2,25,791
हे मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतदार दुबार आहेत. पूर्ण 288 विधानसभात मोजली तर जवळजवळ आकडा 16,84,256. अहो नसती तर तुमचा रिझल्ट काय लागला असता. आणि त्यामुळे तुमच्या लोकसभा निवडणुकींच्या बाबतीमध्ये आम्ही प्रश्न उपस्थित करायचा का? उद्धवजी, हा तुमचा घोटाळा आहे, आमचा थेट उत्तर आहे. आणि अजूनचे पुरावे पाहिजे तर उद्धवजी देतो. मतदारसंघ काढलेत राज ठाकरे यांनी, मतदारसंघाचं नाव घेतलंय त्यांनी, मतदारांचं नाव घेतलंय त्यांनी. त्याला उत्तर मी दिलंच आहे. अन्य नावं, मुस्लिम नावं, दुबार नावं, अल्पसंख्याक नावं. आता मतदारसंघ शा देतोय. रोहित पवार निवडून आले कर्जत जामखेडमध्ये 1,243 मतांनी. आणि मुस्लिम दुबार मतदार किती आहेत त्या मतदारसंघामध्ये? 5,562. काय करायचं? करायचं काय? उत्तर देतील. दुसरे ते आमचे ग्रेट नाना पाटोले साकोलीतनं निवडून आले 208 मतांनी. त्यांच्याच मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार 477. करायचं काय? राजीनामा मागताय उद्धवजी त्यांचा? मतचोरी झाली म्हणताय? बीड मतदारसंघ संदीप क्षीरसागर जिंकलेत 5,324 मतांनी. आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये दुबार मुस्लिम मतदार 14,944. काय करायचं? बडवायचंय, फटकावायचंय? उत्तर द्यावं राज ठाकरे यांनी. मुंब्रा आमचे जितेंद्र आव्हाड. आमचे कसले? जितेंद्र आव्हाड. त्यांच्या मतदारसंघामध्ये 30,601 दुबार मुस्लिम मतदारसंघ 30,000. माळशिरस उत्तम जानकर आमदार दुबार मुस्लिम मतदार 4,399. घनसावंगी राजेश टोपे निवडून आले 2,309 मतांनी. मी चुकत नसेल तर सॉरी, शिवसेना निवडून आली 2,309 मतांनी. शिवसेना निवडून आली. आणि मुस्लिम दुबार मतदार 11,751. काय करायचं? दुबारची यादी तुम्हाला केवळ एकाच चष्म्यातून दिसते का? का राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी तुमच्या चष्म्याचा रंग आता हिरवाच झालाय? लातूर शहर अमित देशमुख दुबार मुस्लिम मतदार 20,613. धारावीतल्या ज्योतिताई गायकवाड दुबार मुस्लिम मतदारसंघ 10,000 मतदार 10,789. मुंबादेवीत आमचे अमीन पटेल दुबार मुस्लिम मत 11,126. काय करायचं या मतदारसंघाची यादी किती वाचू? मालाड पश्चिम असलम शेख निवडून आले 6,227 मतांनी. 17,007 दुबार मुस्लिम मते. अरे वोट चोरी. खरं तर मला हे नाती संबंधी कधी आणावीशी वाटत नाही. भाजपचा उमेदवार होता, कार्यकर्ता आहे, आमचा प्रमुख नेता आहे, माझा भाऊ पण आहे. मी निवडून आणला असतं ना वोट चोरी असती तर. 6,200 पराभव झालाय. आणि दुबार मुस्लिम आहेत 17,007. परभणी राहुल पाटील 13,313 दुबार मुस्लिम मतदार. विक्रोळीत सुनील राऊत 3,450 मुस्लिम मते दुबार. कलिनाथ संजय पोतनीस 5,008 मतांनी निवडून आले. दुबार मुस्लिम मत 6,973. जोगेश्वरीत अनंत नर निवडून आले 1,541 मतांनी. दुबार मुस्लिम मते 6,441. काय करायचं? आदित्य ठाकरे राजीनामा घेणार? नितीन देशमुख दुबार मुस्लिम मत 5,251. किती प्रकार सांगायचे? आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये दुबार मतदार तुम्ही बडवणार, फटकवणार, यांची नावं सांगणार. ते मतदारसंघ आणि मतदार हे मराठी, हिंदू आणि दलित
मतदारांची नाव घेऊन सांगणार आणि एवढी सगळी मी यादी आणली आहे त्यांच्या मतदारसंघाची. वांद्रे पूर्व पण आहे, मुंब्रा कळवा पण आहे, सगळी देतोय. यातल्या दुबार मुस्लिम मतदारांना आम्ही कोणाबद्दल आक्षेप करत नाही आहोत. मग यांना काय, यांच्याबद्दल वेगळा नाही. हिंदू दुबार मतदारांना वेगळी भूमिका, मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदारांना आरती ओवाळायची. वोट जिहाद इथे आहे. अहो, धुळे मतदारसंघामध्ये लोकसभेतला देतो, मगाशी तर विधानसभेतला सांगितलंय. लोकसभेच्या निकालावरून धुळ्यामध्ये आमचा पराभव झाला 3831 मतांनी. मुस्लिम दुबार मतदार 45,797. उद्धवजी, कसला विजय तुमचा? महाराष्ट्र विकास आघाडीचा विजय कसला? आम्ही प्रश्न चिन्हांकित करू. बीड लोकसभा मतदारसंघ, आमच्या पंकजाताईंचा पराभव 6,553 मतांनी. मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदार किती आहेत त्यात? 67,679. काय करायचं? आमची मुंबई नॉर्थ सेंट्रल म्हणजे आमचाच मतदारसंघ 16,514 मतांनी वर्षाताई निवडून आल्या. आणि मुस्लिम दुबार मतदार, अल्पसंख्याक दुबार मतदार 59,805. राजीनामा देणार आहे वर्षाताई आपण. आमचा मिहीर कोटेजांचा पराभव झाला 29,861 मतांनी मुंबईत लोकसभेला. त्या मतदारसंघात 38,744 मुस्लिम दुबार मतदार. काय करणार? संजय पाटील यांचा राजीनामा उद्धवजी घेणार. आम्ही प्रश्नांकित करायचं तुम्हाला. अमरावतीत तेच आहे, 19,731 मतांनी आमचा पराभव. मुस्लिम दुबार मतदार 28,245. राज ठाकरे भूमिका काय? आणि त्यामुळे ही सगळी जी मंडळी आहेत यांच्या भूमिका ज्या आहेत, या मराठी मतदार, हिंदू मतदार आणि दलित मतदार दुबार शोधण्याची आहे आणि मुस्लिम दुबार, अल्पसंख्याक दुबार यांच्यावर पांघरुण घालण्याची आहे. यांची भूमिका संशयास्पद, अतिशय खालच्या स्तरावर निवडणुकीच्या निकालात जिंकण्यासाठीच्या प्रयत्नाची आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे, एक कार्यक्रम देशभर सुरू केलाय, ते तुम्ही मविया आणि मनसे दोघांनी SIR ला समर्थन द्यावं. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू, बरोबर ना? बरोबर आहे ना? या SIR ला समर्थनार्थ भूमिका घ्या. जर मतदार यादी याच्याबद्दल तुम्ही प्रामाणिक असाल तर SIR ला समर्थन द्या. नाही तर काँग्रेस SIR ला तिकडे विरोध आणि इथे वोट चोरी, मतचोरी बोलायचं, ही दुतोंडी भूमिका घेऊ नका. नागरिक हे जागरूक आहेत. एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे हे सगळं का करतायत? तर निवडणूक यंत्रणा, निवडणूक अधिकारी, निवडणूक मतदार, निवडणूक काम करणारे कर्मचारी हे नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीच्या आधी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न या लोकांचा आहे. उद्धवजींच्या पक्षाचा, राज ठाकरे यांच्या पक्षाचा आणि मवियाचा. मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदार पांघरुणाखाली ठेवायचे, नावं द्यायची हिंदू आणि दलित आणि मराठी दुबार मतदारांची आणि यंत्रणांवर दबाव टाकायचा. या षडयंत्राने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न ते करतायत, हा आमचा थेट आरोप आहे. खरं तर विनंती आहे, सर्वच गोष्टी राजकीय बघता कामा नये. कुठेतरी आत्मपरीक्षण करा, तुमचा आलेख काय चाललाय. दोन्ही ठाकरे बंधूंना माझी विनंती आहे, पहिल्यांदा तुम्ही बिहारी आणि बिहारी मतदारांच्या विरोधात भूमिका घेतली, उत्तर भारतीय मतदारांच्या विरोधात आंदोलन आणि भूमिका घेतली,
बिहारी आणि उत्तर भारतीय कमी पडले तर हिंदी भाषिक म्हणून त्यामध्ये विघटनाची भूमिका घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा किंवा भूमिका घेण्याचा प्रयत्न केलात. जैन मतदारांच्या विरोधात गेलात, गुजराती मतदारांच्या विरोधात आंदोलन केलं आणि आता मराठी. भोईर पाटील हे मराठी, हिंदू आणि दलित केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी बिहारी मतदारांपासून आता मराठी मतदारांपर्यंत विरोधी भूमिका मांडण्याचं पाप, अशा भूमिका, अशी मांडणी राज ठाकरे तुम्ही, उद्धवजी ठाकरे तुम्ही आणि मविया तुम्ही करताय. या थराला जाऊ नका. जरूर आमच्या विरोधात राहा, पण विचार वापसी करा. मुद्दा म्हणून म्हणतोय, अधोरेखित करतो, विचार वापसी, मूळ विचाराला परत जा. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की हिंदू दुबार अशी मांडणी करून हिंदू मुस्लिम वेगळ्या भूमिकेचं बीज रोवू नका. दुबार सरसकट मांडणी का नाही केलं? तुम्ही तोंड बळून का थांबलात? तुमच्या उदाहरणात ही उत्तरं का नव्हती? याचं उत्तर द्या. असमानता मतदारांमध्ये होईल अशा भूमिका टाळा. केवळ अल्पसंख्याक मतांच्या तुष्टीकरणाची भूमिका राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी आणि मविया का घेताय याचं उत्तर द्या. SIRचं समर्थन करा. निवडणूक यंत्रणा, कर्मचारी, अधिकारी, मतदार यांच्यावर दबाव नको हीच भूमिका घ्या. आणि अंतिम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करणं हे आमच्या सर्वांचं काम आहे, हे लक्षात ठेवा. आजच्या या वार्ताहर परिषदेमध्ये मविया, राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी यांनी मांडलेल्या भूमिकातला झोल नाही फोलपणा आणि नकाब नाही त्यांना बेनकाब करण्यासाठी या गोष्टी आम्ही मांडल्या आहेत. मतदारांपर्यंत आम्ही विषय मांडूच. निवडणूक आयोगासमोर सुद्धा मला हे सांगायचं आहे. तुम्ही प्रश्न विचारण्याआधीच मी सांगतोय, मतदार यादीच्या शुद्धीकरणाची भूमिका भाजपची भूमिका आहे. मुख्य निवडणूक आयोगाकडे मी स्वतः आणि आमचे सहकारी एकदा नाही वारंवार गेलेलो आहेत. वेगवेगळ्या निवडणुकीत गेलो आहेत, आताही जाणार. स्वतः देवेंद्र फडणवीसजींनी या विषयामध्ये न्यायालयात दावा दाखल केलाय, ऑन रेकॉर्ड आहे. आणि SIRचे पण समर्थक आम्ही आहोत आणि या गोष्टी सुद्धा निवडणूक आयोगाला आम्ही देणार आहोतच. धन्यवाद. असा कट असेल तर त्यांनी तक्रार जरूर करावी. निवडणूक आयोगाने याची चौकशी सुद्धा करावी आणि याच्यात काळभैर असेल तर पोलीस आणि गृह विभागाने सुद्धा चौकशी करावी. पण फेक नरेटिव्ह करू नका. उद्धव ठाकरेजी असो वा कोणीही मतदार असो, तो अवैधरित्या गळता कामाच नाही आमची भूमिका आहे. पण हेही होता कामा नये की आपला मुद्दा, आपलं नरेटिव्ह सेट करण्यासाठी आपणच, माझा आरोप नाही, मी माझं म्हणणं मांडतोय, नाव गळणं किंवा नाव गळवण्याची व्यवस्था करण्याच्या भूमिकेपर्यंत जाणं कोणीही करू नये. त्यांनी घेतलेली नाही. मी मगाशी म्हटलं याची सुरुवात आम्हीच केली आहे. तुम्ही जरा माहिती घ्या. राम नाईक यांनी सगळ्यात पहिली ती भूमिका घेतली आहे. भारतीय जनता पार्टी याचा जनक आहे. याचा सोयीस्कर वापर करून समाजात आणि मतदारांमध्ये आपले मतदार वाढवण्याचा प्रयत्न ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. त्यामुळे हाही विचार त्यांचा नाही, तोही उसनवारी आमच्याचकडनं घेतलाय. आणि म्हणून SIRचे जमन आम्ही आहोत आणि तुम्हाला वाटतंय ना SIRला समर्थन करा. एकेकाने विचारा, एकेकाने. मुळात
मुळामध्ये आपल्या मतदानासाठी आणि मतदानात निवडून येण्यासाठीची भूमिका आहे राज ठाकरेंची, जी निराधार आहे. न्यायालयात जरूर जावं त्यांनी. आजही निवडणूक आयोगाच्या वतीने मी उत्तर देणार नाही. मी सुरुवातीलाच सांगितलंय, आमच्या भूमिकेप्रमाणे त्यांची भूमिका असली तरी प्रचलित पद्धतीचा विसर राज ठाकरेंच्या पक्षाला पडलेला दिसतोय. ती प्रचलित पद्धत काय आहे, ज्याच्यावर आम्ही निवडणुका लढायला तयार आहोत, ती प्रचलित कायदेशीर पद्धत आहे. बूथ प्रमुख याने बूथमधल्या मतदारांचं ओळखपत्र बघावं, म्हणजे मतदारांशी संपर्क करावा. आम्ही करणार आहोत, तुम्ही करा. BLA 1, BLA 2 ही व्यवस्था निवडणूक आयोगाने केली आहे. ज्या हरकती आणि सूचना घेण्यामध्ये अधिकृत निवडणूक आयोगाचा भाग तुम्ही करत नव्हतात, झोपले होतात. आम्ही करतो, यापुढे करणार आहोत. निवडणुका प्रत्यक्ष असताना बूथ एजंट, पोलिंग एजंट घेऊ ना आम्ही ऑब्जेक्शन दुबार मतदारांवर, तुम्ही घ्या. प्रचलित पद्धतीने चला. त्यामुळे प्रचलित पद्धतीत ज्या दिलेल्या योजना आहेत, कार्यपद्धती, त्याचं वहन करून निवडणूक करता येते. फक्त ही मांडणी करू नका, भोईर, पाटील, कल्याण, डोंबिवली ही मांडणी करा. मुस्लिम दुबार मतदारांवर मूग गिळून राज ठाकरेजी तुम्ही काय. आणि हेही सांगतो, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, मी म्हटलं माझ्या भूमिकेवर, याचं पालन करणं कर्तव्य. निवडणुका आम्ही याच यादीवर आम्ही निवडणुका लढायला तयार आहोत. मग घाबरता कसले? न्यायालयात जायला आम्ही कोणाला अडवलेलं नाही, तो त्यांचा अधिकार आहे. मी मांडलंच ना. अहो, ह्या स्तरावर नका जाऊ, विनंती करतोय. पहिले बिहारी, मग आमचे उत्तर भारतीय मतदार, मग जैन मतदार, मग हिंदी भाषिक, मग गुजराती, आता भोईर पाटील. हिंदू, मराठी आणि दलित यांच्या विरोधी मतदार भूमिका घेणार तुम्ही, अशी मांडणी करणार. मग ही करताय तर मुस्लिम दुबारची का करत नाहीत? हे अधोरेखित करायला नको. कुठेतरी मवियामध्ये आम्हाला संधी हवी म्हणून या थरावर जाणं हे नव्हे बरे. मी सुरुवातीलाच म्हटलं की आम्ही निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर देत नाहीत, पण निवडणूक आयोग आणि निवडणुकीतली मतदार यादी याच्या आड आमच्यावर हल्ला केलात, प्रतिहल्लाच करणार, प्रतिहल्ला सडकून करणार. मग तुम्ही जर हा प्रश्न मला विचारत असाल, निवडणूक आयोगातले अधिकारी भाजपचा असल्यासारखे वागतायत, तर माझा आरोप थेट आहे, राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी मुस्लिम धार्जीने मुस्लिम दुबार मतदारांची भूमिका तडी का उचलतायत? ऑलरेडी केली आम्ही, ही मागणीच केली आहे. आता तुमच्या समोरही करतो. दुबार मतदार आणि त्यातही मुस्लिम दुबार मतदार या विषयामध्ये, किंवा सर्वच दुबार मतदार, निवडणूक आयोगाला काम करावंच लागेल. त्यांनी नाही केलं तरी प्रचलित पद्धतीत आमचे अधिकार आम्हाला माहिती आहेत. ते बूथ प्रमुख, तो BLA 1 ते BLA 2 ते पोलिंग एजंट, आम्ही ते करणार. आम्ही निवडणुकांपासून पळ काढणारे नाहीत, हे आम्हाला स्पष्ट करायचं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं लागेल. आणि मग तोच विषय करायचा असेल तर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं काय करायचं? मग मी त्यांना प्रश्न विचारतो की लोकसभेच्या निवडणुकात निवडून आलेल्या तुमच्या खासदारांना राजीनामा द्यायला सांगा, मग ही मांडणी करा. आहे ना मतदार यादीमध्ये झोल, तुम्हाला वाटतं? मग लोकसभेत तुमच्या बाजूने लागला तर बरा, विधानसभेत तुमच्या विरोधात गेला तर चूक. कुठलीही दुतोंडी भूमिका. आणि पहिलं लोकसभेतल्या खासदारांना आणि विधानसभेत निवडून आलेल्या तुमच्या आमदारांना राजीनामा द्यायला लावा आणि मग ही भूमिका मांडा. नाहीतर प्रचलित पद्धतीप्रमाणे आणि न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीत या, पळ काढू नका.
हाच आरोप आमचा त्यांच्यावर आहे. तुम्ही हिंदू दुबार मतदारच का दाखवलेत? मराठी दुबार मतदारच का दाखवलेत? हिंदू बहुल मराठी बहुल मतदारसंघांचीच नावं का घेतलीत? आणि म्हणून मी म्हटलं असमानतेची भूमिका घेऊ नका, वितुष्ट निर्माण होईल भूमिका घेऊ नका. आणि हे ठळकपणे सांगण्यासाठी आम्ही अन्य मतदारसंघ आणि अन्य नावं दाखवली आहेत. मी सुरुवातीलाच म्हटलं जस्टिस फॉर ऑल, अपीसमेंट ऑफ नन, न्याय सगळ्यांना, तुष्टीकरण कोणाचंच नाही, आमची भूमिका आहे. आणि त्यामुळे धार्मिक विद्वेष आम्ही निर्माण करत नाहीत, पण धर्माच्या नावावर मतदारसंघातल्या मांडणी करणं, मतदारांची मांडणी करणं हे पाप राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजींनी केलेलं आहे. हे आम्ही उघड करतो. मला असं वाटतं की आता आम्ही 31 विधानसभा मतदारसंघाची माहिती दिली, तो आकडाही तुम्हाला दिलाय. 288चा आम्ही समोर आणूच. मी स्पष्ट म्हटलं, निवडणूक आयोगाने यादी शुद्ध करणे त्यांचं काम आहे. आम्ही त्यांच्याकडे ती मागणी करतो. या आधीही केली आहे, यापूर्वीही केलंय, न्यायालयापर्यंत जाऊन केलंय, यापुढेही करू. पण प्रचलित पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणुकीत सहभागी होऊ. उद्धव ठाकरेजी, राज ठाकरेजी आणि मविया यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय, म्हणून निवडणुकीतना पळ काढण्यासाठी विपर्यासाचं राजकारण ते करू पाहत आहेत. मतदारांमध्ये वेगवेगळी धर्मावरून, भाषेवरून भूमिका होईल ही मांडणी ते का करतायत? आणि सत्य अन्य अल्पसंख्याक मतदारांच्या दुबाराबद्दल तुमची भूमिका काय, बडवा फटकवाची काय, हे आम्ही त्यांना विचारतो. ऐकून आहे ना? नाही, एसआयआरचं काम सुरू होईल. काय प्रश्न आहे? वेळ काय लागतो? म्हणजे एसआयआर निर्णय होईल तेव्हा होईल. मग एसआयआरला विरोध करणारे विरोध का करतायत याचं उत्तर द्याल तुम्ही. काँग्रेसचा, उद्धवजींचा एसआयआरला विरोध का? मतदार यादीची शुद्धता हवी असेल तर एसआयआरला समर्थन करा, मी म्हटलंच आहे. आज मैं आप सबके सामने एक भूमिका बहुत स्पष्ट करना चाहता हूं. ये भूमिका हमें इसलिए रखनी पड़ रही है क्योंकि जिस प्रकार से माहौल, नैरेटिव, फेक नैरेटिव निर्माण करने का प्रयास महाराष्ट्र विकास आघाड़ी, विशेष रूप से उद्धव ठाकरे जी और राज ठाकरे जी का दल कर रहा है, इसके लिए हमको रखनी पड़ रही है. हमारा कोई भी मतदाताओं में विभिन्नता, वितुष्टता, अन्य भाव पैदा करना नहीं. लेकिन समय आ गया कि सीधी बात करना चाहिए. जो मोर्चे निकले, जो बातें कही गई, वो अर्ध सत्य है. और जानबूझकर इस प्रकार की बातें रखने की शुरुआत हुई कि जिससे ये वायुमंडल और नैरेटिव बने कि भारतीय जनता पार्टी और महायुति का विजय जो विधानसभा चुनाव में हुआ उसके ऊपर सवालिया निशान खड़े हो जाए. ये एक फेक नैरेटिव का भाग है. हम ये स्पष्ट करना चाहते हैं कि भारतीय जनता पार्टी की भूमिका जस्टिस फॉर ऑल, अपीसमेंट ऑफ नम, सबको न्याय और तुष्टीकरण के विरोध में है. हम एसआईआर के समर्थक हैं. चुनाव की वोटिंग लिस्ट ये शुद्ध होनी चाहिए, मांग सबसे पहले भारतीय जनता पार्टी ने की. उसका महाराष्ट्र में हमने फॉलोअप भी किया. माननीय देवेंद्र फडणवीस जी कोर्ट में गए, मैं स्वयं और मेरे सहकारी चीफ इलेक्शन कमीशन तक गए और हमने इन सब बातों को वहां पर रखा. हमने यहां पर दिखाया कि परसों मोर्चा में राज ठाकरे जी ने जिन मतदार संघों का नाम और जिन मतदाता दुबार इनका नाम लिया, वो मतदाताओं की लिस्ट हमने दिखाई और उनका भाषण हमने दिखाया. कल्याण डोंबिवली से लेकर
सभी मतदार, जिसमें प्रभाकर पाटिल, रामा माधु भोईर, गजानन पुंडलिक भोईर, ये उन्होंने कहा ये दुबार मतदार है। उद्धव ठाकरे जी ने बयान करते समय ये कहा, अगर मैं गलत नहीं हूं तो कि देवेंद्र जी, महाराष्ट्र विकास आघाड़ी ने क्या गड़बड़ियां की है दिखाई है। हम दूध का दूध पानी का पानी चाहते हैं और लोकशाही मार्ग से ऐसे दुबार मतदाताओं को, जिनका नाम राज ठाकरे जी ने लिया, इस प्रकार के मतदाताओं को फटकवा, जिसको जरूर मारपीट लोकशाही पद्धति से करिए। और राज ठाकरे जी ने बयान में कहा इनको शारीरिक हल्ला यानी फोड़ दीजिए और बढ़ाओ बढ़ाओ बढ़वा। जब ये बात सामने आई तो हम यहां पर बहुत सारे मतदार संघों की जानकारी ये मविया और मनस्य को दे रहे हैं कि आपने कल्याण डोंबिवली की बात कही, तो कर्जत जामखेड़ का क्या? दुबार मुस्लिम मतदार ये इन मतदार संघों में कितने हैं, इसका कभी जायजा, इसके ऊपर कभी आप मुंह खोलोगे? रोहित पवार ये चुनकर आए कर्जत जामखेड़ से 1243 वोटों से। उस मतदार संघ में मुस्लिम दुबार मतदार है 5532। राज ठाकरे जी, आप इसके ऊपर चुप्पी क्यों साधे हो? द ग्रेट नाना पाटोले कांग्रेस के साकोली से चुनकर आए 208 वोट से। और उस मतदार संघ में मुस्लिम दुबार मतदार 477। उद्धव जी, ये मत चोरी है क्या? जवाब दीजिए। वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघ से चुन के आए 11,365 वोटों से। और उस वांद्रे पूर्व में मुस्लिम दुबार मतदार 13,313। क्या करेंगे? राजीनामा लेंगे उद्धव जी? बीड़ विधानसभा मतदार संघ एमएलए संदीप क्षीरसागर चुनकर आए 5,324 वोटों से। मुस्लिम मतदार 14,944। क्या ये चुनाव प्रश्नांकित करे? मुमरा विधानसभा जितेंद्र आवाड़ 30,601 मुस्लिम दुबार मतदार नोंद है। क्या करे इसका? माळशिरस मतदार संघ उत्तम जानकर 4,399 मुस्लिम दुबार मतदार उस क्षेत्र में सवालिया निशान खड़ा करे। घनसावंगी विधानसभा शिवसेना 2,309 वोट से चुनकर आई, लेकिन मुस्लिम दुबार 11,751। राज ठाकरे जी, आप चुप्पी साधे क्यों हो? आपके लिस्ट में भोईर, पाटिल, हिंदू, मराठी और सरनेम से लो तो दलित मतदारों की आप बात करते हो, तो इन अल्पसंख्यक मुस्लिम दुबार मतदारों के बारे में चुप्पी क्यों? उद्धव जी इस पे बोलते क्यों नहीं है? लातूर शहर अमित देशमुख एमएलए 20,613 दुबार मुस्लिम मतदार उनके कॉन्स्टिट्यूंसी में। धारावी में ज्योति गायकवाड़ चुन के आई है ज्योतिताई, उनके मतदार संघ में दुबार मतदार मुस्लिम 10,600 से ज्यादा। मुंबा देवी में अमीन पटेल चुनकर आए, मुस्लिम दुबार मतदार 11,126। क्या करे इन मतदार संघों का? मालाड पश्चिम असलम शेख चुनकर आए कांग्रेस से 6,100 वोट से। मुस्लिम दुबार मतदार 17,007 है। ज्योतिताई की बहन कांग्रेस की अध्यक्षा वर्षाताई असलम शेख का राजीनामा मांगेगी क्या? परभणी में राहुल पाटिल जीत कर आए मतदार संघ में मुस्लिम दुबार 13,313। कलीना में संजय पुतनीस उभाटाकर चुनकर आए 5,008 वोटों से और उसमें दुबार मुस्लिम मतदार है 6,973। क्या करे उद्धव जी? जवाब दीजिए। जोगेश्वरी पूर्व में अनंत नर उबाठा के चुनकर आए उद्धव जी आपके 1,541 वोट से, लेकिन दुबार मुस्लिम मतदार 6,400 से ज्यादा है। राजीनामा देंगे? रिजाइन करेंगे? क्या आपने वोट चोरी किया? हम कहते हैं चलेगा? ये सब जो चीजें है ना, एक नरेटिव पैदा करना
और उस नैरेटिव के आधार पर इस प्रकार की बात करना मानो दुबार मतदार सिर्फ हिंदू या मराठी या फिर दलित मतदार है, मुस्लिम दुबार मतदार के बारे में अंडर द कवर कुछ बोलना नहीं, चुप्पी साधना, और यही तुष्टीकरण की राजनीति है और यही वोट जिहाद है। हमने वोट जिहाद की बात तब भी कही थी, आज भी कह रहे हैं। मैं लोकसभा चुनाव उद्धव जी को आंकड़े चाहिए इसके लिए कह रहा हूं। जो लोकसभा चुनाव हुए उसमें धुलिया विधान लोकसभा में हम हार गए 3,800 वोट से, लेकिन मुस्लिम दुबार मतदार 45,000 से ज्यादा है। ऐसा क्यों? बीड लोकसभा मतदार संघ में हमारी पंकजा ताई हारी 6,500 वोटों से, और वहां मुस्लिम दुबार मतदार 67,000 से ज्यादा है। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, ये चलेगा आपको? अमरावती में हमारी हार 19,700 वोटों से, और मुस्लिम दुबार मतदार वहां पर 28,200 से ज्यादा। क्या सवाल या निशान हम खड़ा करें? मुंबई में नॉर्थ सेंट्रल वर्षाताई गायकवाड़ चुनाव जीती 16,500 से ज्यादा वोटों से, लेकिन हमारे मतदार संघ में दुबार मुस्लिम मतदार 59,000 से भी ज्यादा। क्या करे? इस पर कोई बुद्धिमान पत्रकार मुझे मार्गदर्शन करेगा? मुंबई नॉर्थ ईस्ट हमारे मिहिर कोटेचा का पराभव 29,861, और मुस्लिम दुबार मतदार वहां पर 38,744। हमें पूरे आंकड़े लेकर आए हैं। जो मविया और उद्धव जी के मतदार संघ के मुस्लिम अल्पसंख्यक दुबार मतदाताओं की यादी है। राज ठाकरे जी, आप इसके ऊपर चुप क्यों? हिंदू दुबार मतदार, दलित दुबार मतदार, मराठी दुबार मतदार, इन पर सवालिया निशान करो, उनको मारो पीटो, ये बात कहोगे, और मुस्लिम दुबार मतदार, अल्पसंख्यक दुबार मतदार, इन पर चुप्पी साधोगे और उनको सलाम करोगे? ये भूमिका चलेगी नहीं। और हम ये बात भी कहते हैं, शुद्ध वोटिंग लिस्ट ये अधिकार है और इसकी मांग हम बार बार करते आए। हम न्यायालय तक गए, ये भी हम निवडणूक आयोग को देंगे, लेकिन हम ये भी बता दें, इसी प्रकार से चलती आई वोटिंग लिस्ट के ऊपर चुनाव, जब आप जीतते हो तो अच्छा, जब आप हारते हो तो बुरा। आने वाले कॉरपोरेशन चुनाव में हार का सामना करना पड़ेगा। इसके लिए फेक नैरेटिव राज ठाकरे, उद्धव ठाकरे और मविया कर रही है। राज ठाकरे जी और उद्धव ठाकरे जी से विनती है, कम से कम आप विचार वापसी तो करो, विचार वापसी करो। अरे वोटों के लिए, अरे हमारे साथ मत रहिए, विरोध में रहिए, लेकिन वोटों की राजनीति के लिए आप किस कदर तक चले जा रहे हो? पहले बिहारी मतदाताओं को खिलाफ, फिर उत्तर भारतीय मतदाताओं के खिलाफ, फिर हिंदी भाषिकों के खिलाफ, फिर जैन वोटर्स के खिलाफ, फिर गुजराती वोटर के खिलाफ, और अब कल्याण डोंबिवली भोईर पाटिल रखकर मराठी, हिंदू और दलित मतदाताओं के खिलाफ तक आप पहुंच गए। राज ठाकरे जी, उद्धव ठाकरे जी मुस्लिम तुष्टीकरण, अल्पसंख्यक वोट तुष्टीकरण या मतदाताओं में धार्मिक भेद करना, इस कदर तक आप पहुंच गए। विचार वापसी करिए, जरूर हमारे खिलाफ लड़िए, ये हमारा कहना है। हम इसको स्पष्टता करते हैं। और भी एक बात आप पूछने के पहले, कॉरपोरेशन के चुनाव सुप्रीम कोर्ट के गाइडलाइन के अनुसार हो रहे। न्यायालय में जिसको जाना है उनका अधिकार है, न्यायालय अपनी भूमिका और न्याय करेगा। लेकिन हम ये भी बता दें कि प्रचलित ऑनगोइंग प्रोसेस इलेक्शन की अवेलेबल है, हम उसका उपयोग करके चुनाव लड़ेंगे। हमारा बूथ प्रमुख वोटर से संपर्क करेगा, गलत वोटर तक पहुंचेगा, आप भी करिए। हमारा BLA1, BLA2 जो न्यायिक यानी निवडणूक आयोग के प्रक्रिया का भाग है, तब भी हमारा BLA1, BLA2 काम करता था, अब भी करेगा। आपको किसने रोका है? राज ठाकरे जी, उद्धव ठाकरे जी। हमारा पोलिंग एजेंट बोगस वोट और दुबार वोट का ऑब्जेक्शन लेगा, अधिकार है। आपको किसने रोका है?
चुनाव से भगोड़ापन मत करिए राज ठाकरे जी, उद्धव ठाकरे जी। चुनाव का सामना सीधा करिए और मुस्लिम दुबार मतदाताओं पर आपकी भूमिका स्पष्ट करिए। मतदाताओं में हिंदू, दलित और मराठी मतदाताओं की अलग भूमिका और मुस्लिम दुबार मतदाताओं के लिए अलग भूमिका, यह हमें मान्य नहीं। और चुनाव आयोग, चुनाव कर्मचारी, चुनाव आयोग के अधिकारी और चुनाव में मतदाताओं पर दबाव डालने का प्रयास न करें। और अंत में एसआईआर का समर्थन करिए। हम स्पेशल इंटेंसिव रिव्यू के समर्थक है। अगर आप खुले दिल से चाहते हो तो एसआईआर का समर्थन करिए। ये सीधी सीधी तुष्टीकरण की राजनीति कांग्रेस, शरद पवार जी का दल, उद्धव जी का दल, राज ठाकरे जी का दल कर रहा है। जब हम यानी वो जीते तब ठीक हो, जब हम जीते तो गलत। और अगर रखना है तो मुस्लिम दुबार मतदारों की यादी क्यों नहीं रखी, उस पर चुप्पी क्यों नहीं साधी। आप हिंदू, मराठी और दलित मतदाताओं के विषय में फटकाने की, हल्ला करने की बात करते हैं और मुस्लिम दुबार मतदारों के नाम क्यों छुपाते हैं। ये दोगलापन है, ये वोट जिहाद है। उसके खिलाफ हमारा संघर्ष चलता रहेगा। सबसे पहले तो प्रक्रिया शुरू हमने की है। दोबारा ये नाम ही राम नाईक जी ने पैदा किया है। भाई राज ठाकरे जी कम से कम उधर तो खुद के बयान से और पैरों से चलो, वो भी नाम हमारा ही है। वो भी क्रिएटिविटी नहीं उनके पास। खैर, चुनाव आयोग को न्यायिक प्रक्रिया से इन बातों को सामने लाने की प्रचलित पद्धति है, जिसको मैंने डिस्क्राइब किया। आज तक हम वही करते आ रहे हैं, इसके आगे भी करेंगे। और चुनाव आयोग की तरफ से मैं जवाब देने के लिए नहीं बैठा हूं, मैं मेरी पार्टी और दल की तरफ से मेरी बात करने के लिए बैठा हूं। और जिसको न्यायालय में जाना है वो जाइए। ये दबाव न चलेगा। आपका पराभव आपको दिख रहा है। मविया और राज ठाकरे जी को इसके लिए दबाव तंत्र नहीं चलेगा। बात को मैं सटीकता से कहता हूं। प्रचलित, न्यायिक, अवेलेबल लीगल प्रोसेस से चुनाव यादी पर ऑब्जेक्शन या अपनी बात करने का जो अधिकार और प्रोसेस है, उसका उपयोग हर कोई करे। हम करते, आप भी करें। बावजूद इसके पहली बार नहीं हुआ है। मतदाताओं को अपने नाम के बारे में सवालिया निशान इसके पहले भी उठे। आज उसका सिर्फ हिंदू, मराठी और दलित मतदाताओं का उदाहरण देके वितुष्ट निर्माण न करें। और आप इतने प्रामाणिक है तो एसआईआर का समर्थन करें। तो है कि नहीं मुझे नहीं पता। देखिए, वो इनका अंदरूनी मामला है, उस पर मैं बयान नहीं करूंगा। जब इनको साथ आने दीजिए, इनको 100 सवाल खड़ा करूंगा। भाई अगर उनकी बात उनके नैरेटिव के लिए, तो मैंने ये नैरेटिव दे दिया। जो मेरा नैरेटिव नहीं सच है। सवालिया निशान आप पैदा कर रहे हो ना। दुबार मतदाता पाटिल, भोईर, कल्याण, डोंबिवली मैंने नहीं खड़ा किया। मैं तो न्यायिक, अर्धन्यायिक और प्रचलित पद्धति से चुनाव में जा रहा हूं। मैं मेरा ऑब्जेक्शन भी फाइल कर रहा हूं और मैं चुनाव में मेरे अधिकारों का उपयोग भी कर रहा हूं। आप ना वहां उपयोग कर रहे हो, ना न्यायालय में जा रहे हो और वितुष्ट और नैरेटिव और वोट जिहाद की समर्थन की बात कर रहे हो। सवाल का उत्तर आपको यानी मविया और राज ठाकरे और उद्धव ठाकरे को देना पड़ेगा। मैंने बताया, मेरा बूथ प्रमुख मतदाताओं के पास जाएगा, बोगस मतदाता ढूंढेगा भी। मेरा BLA 1 भी काम करेगा, BLA 2 भी काम करेगा। मेरा ऑब्जेक्शन भी मैं दूंगा
और मेरा पोलिंग एजेंट भी वोटिंग के दिन काम करेगा। राज ठाकरे, उद्धव ठाकरे के पास, उनके दल के पास इतने लोग नहीं जो ये न्यायिक प्रक्रिया में काम नहीं कर सकते। इसके लिए फेक नैरेटिव और वोट जिहाद की बात कर रहे हैं। मैंने बताया अभी, सब बताया अभी। देखिए अभी तो 31 का मैंने दिया है और मैंने बताया कि भाई ऐसे 16 लाख से ज्यादा 288 विधानसभा में होंगे। आगे आगे उसका भी आंकड़ा